हॅलो, मी गीता स्वागत करते तुमचं आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये। आता श्रावण सुरू झाला की आमच्याकडे नवनाथाचं पारायण सुरू करतात। तर त्याचाच आज 9वा अध्याय होता आणि 9वा अध्याय असला की मेंदू वडे बनावं लागतात। तर सगळ्यात अगोदर मग मी भात आणि भाजी बनवून घेतली, म्हणजे नैवेद्याचं पण होईल म्हटलं। आणि इकडे मेंदू वड्याची पण मी अगोदर तयारी करून ठेवली होती। मग आहो म्हटले चल मला अध्याय वाचायला बसायचं आहे, तोपर्यंत तू तळून घे म्हणून। आणि इकडे मग मी लगेच मेंदू वडे तळायला घेतले। तर इकडे मस्त असे मेंदू वडे पण तयार झाले होते आणि सोबतच मग नैवेद्यासाठी मी पुऱ्या आणि कुरडई वगैरे असतात ते पण तळून घेतलं। म्हटलं कसं नैवेद्य पण दाखवणं होईल मग, कारण मग नंतर पण आहे ना मुलं खूप चिडचिड करतात मग, आणि मग त्यांचं पण जेवणासाठी म्हटलं आपण मोकळे होऊन जाऊ। तर इकडे माझी भाजी भात खीर पण बनवली होती, ते सगळा स्वयंपाक झाला होता। मग सगळ्यात अगोदर तर मग मी नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं। आहोंनी तोपर्यंत सुरुवात केलीच होती आणि मस्त असं मग मी पण अध्याय ऐकला। आणि असं घरामध्ये ना देवाचं असं काही चालू असलं ना, खरंच घरामध्ये खूप भारी वातावरण तयार होतं आणि मस्त असा प्रसाद खाऊन